हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण या साडीपासून एक सुंदर असा ड्रेस तयार करणार आहे. तर ही बघा, आता ही जॉर्जेटची साडी आहे. तर याचा कपडा खूप स्मूथ आहे आणि याला बघा एकदम अशी मस्त अशी लेस सुद्धा आहे काटाला. तर आपण याचा एक नवीन छान असा ड्रेस तयार करणार आहे. तर हे बघा, या प्रकारची अशी लेस आहे याला. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. तर हे बघा, आता इथे मी फक्त वरचा जो पार्ट आहे त्याला अस्तर लावायसाठी मी कपडा घेतला आहे. तर इथे 4 भागामध्ये मी फोल्ड करून घेतला आहे अस्तरचा कपडा. म्हणजे आपण दोन्ही पार्ट एक सोबत कट करणार आहे. तर पूर्ण उंची इथे बघा मी 15 इंच तयार, तर 16 इंच घेतली आहे. तर या प्रकारे आपण फक्त वरचा पार्ट कटिंग करत आहे आता. तर आपण या साडीपासून एक अम्ब्रेला तयार करणार आहे, खूप सुंदर अम्ब्रेला गाऊन. तर तो कळीवाला अम्ब्रेला करणार आहे. तर इथे छातीचे माप हेवी साईज आहे, म्हणजे भरपूर. तर इथे बघा, शोल्डर मी 6 इंच घेतले आहे आणि गळा खूप डीप आहे. तरी पण इथे मी शोल्डर 6 इंच घेतले आहे, कारण छातीचं माप जास्त आहे. तर शोल्डर 6 इंच घेतले आहे आणि आर्महोल 6.5 इंच घेतले आहे. आणि या प्रकारे बघा, इथे आर्महोलचा बॉक्स तयार करून घेतला आहे. आता छातीचा चौथा भाग इथे मी टाकून घेत आहे. तर छातीचा चौथा भाग इथे 9.5 येत आहे, कारण 38 इंच छाती आहे. आता 1.5 इंच शिलाईसाठी टाकले आहे साईडला. पाठीमागच्या भागाला आपल्याला 1.5 इंचावर आर्महोलचा शेप द्यायचा आहे, या प्रकारे. आणि समोरच्या भागाला आपल्याला 1 इंचावर द्यायचा आहे. तर आता इथे आर्महोल राऊंड चेक करायचा आहे आपल्याला. 8 इंच तयार येत आहे आपला. गळा रुंदी इथे 2.25 इंच घेतली आहे. आता इथे समोरच्या गळ्याची उंची 7 इंच आहे. तशी उंची तयार 6.5 इंच येणार आहे. गळ्याची रुंदी खालच्या साईडला पण इथे 2.25 इंच घेतली आहे. आता इथे समोरच्या गळ्याचं मार्किंग करून घेतलं आहे बघा. तर समोरचा गळा त्यांना या टाईप हवा आहे बघा. तर इथे समोरच्या गळ्याचा असा शेप देऊन घ्यायचा आहे आपल्याला, या प्रकारे. तर समोरच्या आर्महोलसाठी आपल्याला 1 इंचावर मार्किंग करायचे आहे. आता इथे कमरेचा चौथा भाग टाकायचा आहे, 8 इंच आणि साईडला 1.5 इंच. आता 1 इंच आपल्याला कमरेच्या साईडला, फिटिंगच्या साईडला इथे 1 इंच वर मध्ये मार्किंग करायचं आहे. याने आपला जो आपण गाऊन तयार करणार आहे तर त्याचा शेप खूप छान येतो. तर या प्रकारे 1 इंच आपल्याला वर करायचं आहे. आता इथे पाठीमागच्या आर्महोल वरूनच कटिंग करून घ्यायचे आहे पहिले, कारण आपण दोन्ही भाग एक सोबत कटिंग करत आहोत. तर हे बघा, आता इथे 1 इंच मी असा राऊंड शेप दिला आहे. आता हे दोन्ही भाग ओपन करून घ्यायचे आपल्याला. आणि खालच्या बाजूने जॉईंट आहे, तर तुम्ही जॉईंट इथे कट करून घेतला आहे. आता समोरच्या भागाला आपल्याला जो समोरचा आर्महोलचा शेप आहे तो कट करायचा आहे. तर या प्रकारे बघा, समोरच्या आर्महोलचा शेप झाला आहे. तर हा फ्रंट भाग आणि दुसरा बॅक भाग, असे आपले 2 भाग तयार झालेले आहे. आता ही बघा, इथे साडी घेतलेली आहे. तर या साडीचा पहिले आपल्याला फॉल काढून घ्यायचा आहे. तर हे बघा, इथे आपला पूर्ण साडीचा फॉल काढून झालेला आहे. आता इथे जो पदराकडची बाजू आहे मी ती इथे डबल फोल्ड करून घेतली आहे. आता त्याच्यावर पहिले इथे बघत आहे मी की दोन्ही भाग आपले निघतात का, पण ते इथे साईडला कमी पडत आहे. तर आता मी इथे सेपरेट भाग तयार करणार आहे. तर इथे बघा, बंद बाजू माझ्याकडून आहे. तर या प्रकारे मी इथे पाठीमागचा भाग ठेवून घेतला आहे. आणि खालच्या बाजूने जी लेस आहे ती आपल्याला काढून दुसरीकडे कुठं आपण लावू शकतो.
तर ते आपल्याला नंतर त्याचा उपयोग होणार आहे. आता हे जसं आहे तसं इथे कट करून घ्यायचं. साईडला आपल्याला थोडं थोडं मार्जिन सोडून द्यायचं आहे. तर हा आपला पाठीमागचा भाग इथे कट करून झालेला आहे. आता तिथेच आपल्याला समोरचा भाग ठेवून घ्यायचा आहे. तर या प्रकारे बघा आपल्याला याचं सुद्धा कटिंग करून घ्यायचं आहे. आता आपल्याला इथून एकसारखा कापड करून घ्यायचा आहे. आपल्याला इथे बाहीचं कटिंग करायचं आहे. तर त्या अगोदर मी इथे हे साईडचा जो कापड आहे तो कट करून घेतला आहे. आता बाहीसाठी बघा इथे आपल्याला 4 फोल्डमध्ये कपड्याची घडी घालून घ्यायची आहे. तर बाहीला अस्तर नाही लावायचं, बाही बिना अस्तरचीच करायची आहे. तर बघा इथे 4 फोल्डमध्ये आपण कपड्याची घडी घालून घ्यायची आहे. या प्रकारे आपल्याला बाहीची उंचीनुसार, तर इथे बाहीची पूर्ण उंची 19 इंच आहे. आणि जो बाहीची घडीसाठी आपल्याला इथे कपडा छातीचा चौथा भाग वापरायचा आहे. तर 9.5 इंचावर मी इथे बाहीच्या घडीसाठी माप टाकले आहे. आणि जी बाहीची उंची आहे ते 19 इंच आहे. तर मी इथे 20 इंच घेत आहे बघा. तर 20 इंचावर मार्किंग करून घेतले आहे. आता इथे 3.5 इंच बाहीची कॅप हाईट टाकायची आहे आपल्याला. आणि इथे बाहीचा शेप देऊन घ्यायचा आहे. आता जिथे कॅप हाईट टाकले तिथून 1.5 इंच आतमध्ये मार्किंग करायचं आहे. आणि तिथपर्यंत आपल्याला बाहीचा शेप देऊन घ्यायचा आहे. आता इथे आपल्याला खालच्या बाजूने दंडघिराचं माप टाकायचं आहे. तर दंडघिर इथे 4 इंच येत आहे. आणि साईडला 1.5 इंच शिलाईसाठी. तर या प्रकारे आपल्याला इथे बाहीचं कटिंग करून घ्यायचं आहे. तर हे बघा इथे बाहीचं कटिंग करून झालेलं आहे. आता सेंटरमध्ये इथे कट देऊन घ्यायचा आहे एक छोटासा. आता आपल्याला हे साईडचा कपडा आपल्याला एक सरळ करून घ्यायचा आहे. आता ही पूर्ण साडीची मी घडी घालून घेतली आहे. तर ही घडी 8 लेयर मध्ये आहे. म्हणजे याचे जे घडीचे भाग आहेत ते 8 लेयर मध्ये येत आहे. तर इथे आपल्याला कमरेची साईज बघायची आहे. तर कमरेची साईज इथे 32 इंच आहे. आपण हा बंद गळीचा अंब्रेला शिवणार आहे. तर आता इथे आपल्याला जे वरच्या पार्ट आहे आपलं त्याचा उंची कमी करून घ्यायची आहे. आणि जेवढी पण उंची आपली खाली येत आहे तेवढी इथे मार्किंग करून घ्यायचं आहे उंचीचा. तर इथे पूर्ण ड्रेसची 50 इंच उंची आहे. तर त्याच्यामधून मी 15 इंच कमी करून घेतले आहे. आता हे बघा इथे उंचीचं माप टाकलं आहे. तिथे काय करायचं आपल्याला कमरेचं माप टाकायचं आहे. तर कमरेचं माप इथे आपलं 32 इंच आहे. आणि आपला जो कपडा आहे तो 8 घडीमध्ये आहे. तर आपल्याला कमरेचं माप 32 भागिले 8 असं करून घ्यायचं आहे. तर हे बघा इथे 4 इंच येत आहे. तर आपले जेवढं पण कमर आहे त्याचं जेवढे आपल्या कपड्याची घडी आहे तेवढा भाग करून घ्यायचा आहे. आता एक कपड्याची पूर्ण घडीचं सेंटर काढून घ्यायचं आहे या प्रकारे. तर सेंटर काढल्याच्या नंतर आपल्याला इथे सेंटर मध्ये आपल्याला मार्किंग करून घेतलं तर त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे 4 इंच आपला आलेला आहे. तर 2 इंच या बाजूला आणि 2 इंच सेंटरच्या दुसऱ्या बाजूने असं 4 इंचावर मार्किंग करायचं आहे. आणि आता आपल्याला हे कळ्याचं आहे तर कळ्या जोडण्यासाठी आपल्याला अर्धा इंच शिलाई मध्ये लागेल. तर अधिक इथे अर्धा इंच साईडने शिलाईसाठी घेतला आहे. तर असा तिरका स्टेप ठेवून घ्यायचा आहे आपल्याला. आणि इथे बघा मी 26 इंचापर्यंत मार्किंग करून घेत आहे या प्रकारे. तर तुम्ही थोडं अजून खाली किंवा वर घेऊ शकता. इथे बघा मार्किंग असं तिरकस मार्किंग करून घ्यायचं आहे आपलं.
तर या बाजूने सुद्धा आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. तर बघा इथे दोन्ही बाजूने मी मार्किंग करून घेतलं आहे. तर जसं मार्किंग केलेलं आहे तसंच इथे कट करून घ्यायचं आहे तिरकस मध्ये. खालच्या बाजू आपल्याला कट नाही करायची, जिथे मार्किंग केलं आपण तिरकस मध्ये तिथूनच कट करायचं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आता याचं स्टिचिंग पूर्ण नाही दाखवू शकत, तरी आता मी इथं पूर्ण शिवून तयार केलं आहे. तर शेवटचं फायनल लुक मी फोटो याच्यामध्ये टाकलेला आहे. आता हे आपल्याला कळ्या अशा जोडून घ्यायच्या आहे आणि पूर्ण घेर तयार करून घ्यायचा आहे असा. तर बघा या प्रकारे हा ड्रेस आपला तयार झालेला आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.